स्वागत आहे मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सौरभ टेक एक्स. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. एक AI आहे जो फायरफॉक्स ब्राउझरमध्ये 271 बग्स एकट्याने शोधतो. एक AI जो जगातील सर्वात धोकादायक हॅकरपेक्षाही एक्सपर्ट आहे. एक AI जो लॉन्च झाल्यावर फक्त 14 तासात ब्रीच झाला. आणि हे कुठल्याही अननोन स्टार्टअपने बनवलं नाही, हे बनवलं आहे अँथ्रोपिकने, क्लाउड बनवणाऱ्या कंपनीने. त्याचं नाव आहे मेथोस AI आणि जग सांगतंय हे आतापर्यंतचं सर्वात पॉवरफुल आणि सर्वात भयानक AI आहे. तर मग हे मेथोस AI आहे तरी काय? आपण सगळे ChatGPT किंवा क्लाउड वापरतो, विचारतो, उत्तर मिळतं सिंपल. पण मेथोस हे त्यापेक्षा पूर्ण वेगळं आहे. मेथोस हा अँथ्रोपिकचा ब्रँड न्यू मॉडेल आहे. एप्रिल 2026 मध्ये लॉन्च झाला. हा AI सायबर सिक्युरिटीसाठी ट्रेन केलेला आहे, पण इतक्या हाय लेवलवर की अँथ्रोपिक स्वतः म्हणाला हे AI पब्लिकसाठी खूप धोकादायक आहे. मेथोस AI काय करू शकतो? तो 0 डे व्हल्नरॅबिलिटीज शोधू शकतो, म्हणजे असे बग्स जे आधी कोणालाच माहीत नव्हते. तो त्या बग्सचे एकट्याने एक्सप्लॉइट बनवू शकतो, कुठलाही ह्युमन हेल्प न घेता. तो मल्टिपल व्हल्नरॅबिलिटीज एकत्र चेन करून पूर्ण अटॅक एक्झिक्यूट करू शकतो. आणि सर्वात भयानक, तो स्वतःचे ट्रॅक कव्हर करतो, म्हणजे ट्रॅक करणं पण कठीण आहे. UKच्या AI सिक्युरिटी इन्स्टिट्यूटने टेस्ट केलं. मेथोसने एक्सपर्ट लेव्हल हॅकिंगमध्ये 73% सक्सेस रेट मिळवला. आता अँथ्रोपिक काही मूर्ख नाही. त्यांना माहीत होतं की हे AI चुकीच्या हातात गेलं तर काय होईल. म्हणून त्यांनी एक प्लॅन बनवला, प्रोजेक्ट ग्लास विंग. या प्रोजेक्ट अंतर्गत मेथोस फक्त लिमिटेड कंपनीजना देण्यात आले, जसं की मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस, JP मॉर्गन, NVIDIA, जगातील सर्वात मोठ्या टेक आणि बँकिंग कंपनीज. प्लॅन होता की या कंपनीज आधी स्वतःचे सिस्टम स्कॅन करतील, बग्स पॅच करतील आणि मग बाकी जगाला मेथोस बघायला मिळेल. डिपेंडर्सला हेड स्टार्ट मिळावा, अटॅकर्सला नाही. हे प्लॅन परफेक्ट वाटत होतं, पण प्रोजेक्ट ग्लास विंग अनाऊन्स झाला एप्रिल 7, 2026 ला आणि त्याच दिवशी फक्त 14 तासात मेथोस ब्रीच झाला. ब्लूमबर्गने रिपोर्ट केलं की एका प्रायव्हेट ऑनलाईन फोरमच्या ग्रुपने अनऑथोराइज ॲक्सेस मिळवला. कसं? नो हॅकिंग, नो एक्सप्लॉइट, नो नेशन स्टेट अटॅक. त्यांनी फक्त मेथोसच्या एंड पॉईंट URL गेस केला, एका जुन्या डेटा लीकमधून मिळालेल्या नेमिंग कन्व्हेन्शन्स वापरून, आणि एका कॉन्ट्रॅक्टरचे व्हॅलिड क्रेडेन्शियल वापरले जे इम्प्रॉपरली स्कोप होते. म्हणजे जगातील सर्वात पॉवरफुल AI, ज्या अँथ्रोपिक म्हणाले पब्लिकसाठी खूप धोकादायक आहे, तो प्रोटेक्ट होता फक्त एका चुकीच्या URL कॉन्फिगरेशनने. हे ऐकून एक्सपर्ट आणि गव्हर्नमेंट्स सगळ्यांनाच धक्का बसला. जर हे इतकं सोपं होतं तर पुढे काय होईल? मेथोसचा इम्पॅक्ट फक्त टेक वर्ल्ड पुरता नाही. जर्मनीच्या बँक्सनी ऑथॉरिटीजला अलर्ट केलं. बँक ऑफ इंग्लंड AI रिस्क टेस्टिंग इंटेन्सिफाय केलं. USचे फॉर्मर नॅशनल सायबर डायरेक्टर म्हणाले मेथोस जवळजवळ कुठलंही सिस्टम हॅक करू शकतो आणि आपण तयार नाही. USच्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल सांगतात. वॉटर सिस्टम, पॉवर ग्रिड्स, हॉस्पिटल्स यांच्यापैकी बऱ्याच ठिकाणी सिक्युरिटी खूप आउटडेटेड आहे. मेथोससारख्या AIला त्या सिस्टम्समध्ये घुसणं सोपं असेल. आणि 99% व्हल्नरॅबिलिटीज जे मेथोसने शोधल्या त्या अजूनही पॅच झाल्या नाहीत. अँथ्रोपिकने डिस्क्लोज करणंच बंद केलं, कारण डिटेल्स पब्लिक झाल्या तर अटॅकर्स त्यांचा फायदा घेतील. पण थांबा, मेथोस फक्त विलन नाही, तोच एक AI जो अटॅक करू शकतो, तोच बेस्ट डिफेंडर पण आहे. फायरफॉक्सच्या 271 बग्स, त्या सगळ्या आत पॅच आहेत मेथोसमुळेच. मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल या सगळ्या कंपनीज आपले सिस्टम सिक्युअर करत आहेत ते मेथोस वापरूनच. आणि अँथ्रोपिक
अँथ्रोपिकचे प्रोजेक्ट ग्लासविंगचा हा प्लॅन आहे. डिपेंडर्सला एड स्टार्ट द्यायचा. एक एक्सपर्ट्स म्हणाले, एव्हरी सायबर सिक्युरिटी डिपेंडर्सने मायथोस सिरियसली घेतलं पाहिजे. पण वर्स्ट केस सिनेरिओ इतके ड्रॅमॅटिक नसेल. म्हणजेच हे AI स्वॉर्ड आणि शील्ड दोन्ही पण आहे. कोणाच्या हातात जातं यावर सगळं अवलंबून आहे. तर समरी जाणून घेऊया. मायथोस AI अँथ्रोपिकचं सर्वात पॉवरफुल मॉडेल. 271 बग्स एकट्याने शोधले. 83% एक्सप्लॉइट सक्सेस रेट. 73% एक्सपर्ट हॅकिंग पास रेट. पब्लिकसाठी खूप धोकादायक, अँथ्रोपिक स्वतः म्हणाले. आणि तरीही लॉन्च झाल्यावर 14 तासात ब्रीच झाला. हा AI भविष्य वाचवेल की नष्ट करेल हे ठरेल आपल्या डिसिजनवर. तुमचं काय मत आहे कमेंट करा. सेफ की डेंजर? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फ्रेंड्सना शेअर करा. सौरभ टेक एक्स सबस्क्राईब करा. फ्युचर टेक सिम्पल एक्सप्लेनेशन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.